महाराष्ट्राच्या मातीला थोर संतांची आणि योद्ध्यांची परंपरा लाभली आहे. याच मातीतला एक सामान्य शेतकरी कुटुंबातला तरुण, ज्याने आपल्या समाजाच्या हक्कासाठी एकाकी लढा सुरू केला आणि तो लढा एवढा मोठा झाला की त्याने संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणले. तो तरुण म्हणजे मनोज जरांगे पाटील. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे त्यांचं छोटंसं गाव. दुष्काळ, नापिकी आणि सरकारी अनास्थेमुळे होरपळलेला हा भाग. जरांगे पाटलांनी इथंच आपलं बालपण आणि तरुणपण शेतीची कामं करत घालवलं. त्यांनी पाहिलेलं आयुष्य साधं होतं, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक मोठी स्वप्न होती: समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची आणि प्रगतीची संधी मिळावी. त्यांना कळायला लागलं होतं की मराठा समाजातील अनेक तरुण-तरुणींना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या संधी मिळत नाहीत, कारण त्यांना आरक्षणाचा अभाव आहे. सुरुवातीला त्यांनी अनेक लहान-मोठे आंदोलने, बैठका आणि मोर्चे काढले. अनेकदा त्यांना अपयश आले, लोक दुर्लक्ष करत होते, तर कधी-कधी राजकारणी त्यांच्या मागणीकडे हेटाळणीने पाहत होते. पण जरांगे पाटलांनी हार मानली नाही. त्यांच्या बोलण्यात एक सहजता होती, ती थेट लोकांच्या मनाला भिडायची. त्यांच्या डोळ्यातले पाणी आणि चेहऱ्यावरील वेदना पाहून लोक त्यांच्याशी जोडले गेले. आणि मग तो दिवस आला, ज्याने महाराष्ट्राच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. 29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण केवळ एका व्यक्तीचे नव्हते, तर मराठा समाजाच्या वर्षानुवर्षे दबलेल्या भावनांचा स्फोट होता. त्यांनी शांततेच्या मार्गाने, कुणालाही त्रास न देता, केवळ उपोषण आणि सत्याग्रह करत आपली मागणी लावून धरली. पहिली काही दिवस उपोषणाला फारसे लक्ष मिळाले नाही. पण हळूहळू सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतून त्यांची बातमी पसरली. त्यांच्या डोळ्यातला प्रामाणिकपणा आणि बोलण्यातील साधेपणा पाहून महाराष्ट्रातील तरुण, वृद्ध, महिला, विद्यार्थी सगळेच त्यांच्या आंदोलनाशी जोडले गेले. प्रत्येक घरातून त्यांना पाठिंबा मिळू लागला. गावागावातून हजारो लोक अंतरवाली सराटीकडे येऊ लागले. रस्त्यांवर माणसांचा महासागर उसळला. जरांगे पाटील उपोषणात होते, त्यांचे वजन घटत होते, प्रकृती खालावत होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर एक अढळ विश्वास होता. ते म्हणायचे, माझ्या समाजाला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. त्यांच्या या निर्धाराने सामान्य माणसालाही धैर्य दिले. त्यांच्या एका हाकेवर लाखो लोक रस्त्यावर उतरले. कोणताही हिंसाचार नाही, कोणतीही तोडफोड नाही. फक्त शांतता, शिस्त आणि एकच मागणी: मराठा आरक्षण. त्यांच्या उपोषणाने सरकारलाही दखल घ्यावी लागली. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, बैठका झाल्या. जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम होते. ते म्हणाले, एकतर आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेतले, सर्व नेत्यांना एकत्र आणले. त्यांचा लढा हा केवळ मराठा समाजाचा नाही, तर सर्वसामान्य लोकांचा लढा बनला. मनोज जरांगे पाटलांची गाथा ही केवळ एका व्यक्तीच्या संघर्षाची नाही, तर एका समाजाच्या अस्मितेची आणि न्यायाच्या मागणीची गाथा आहे. त्यांनी दाखवून दिले की कोणताही मोठा बदल घडवायचा असेल तर त्यासाठी लाठीकाठीची गरज नाही, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे दृढ निश्चय आणि सत्याचा मार्ग. त्यांचा लढा आजही सुरू आहे, पण त्यांनी महाराष्ट्राला एक नवा विचार दिला आहे: शांततेने आणि एकजुटीने केलेली मागणी.